हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सवार आहे, गुरुवार. तर बघू आजचा दिवस कसं जात आहे, ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि कालचा ब्लॉग आपला आला आहे, लवकर जाऊन बघा. तर चला आता जास्त काय बोलत नाही, तर कारण आज बघू आता. आई बोलते की मावशी तिथे जायचं नारिवलीला, तर आईला मावशी तिथे घेऊन जातो. त्याच्यानंतर आपण बघू आजच्या दिवसात काय काय होतं आहे. नंतर आपल्याला कामावरच जायचं आहे. तर जे आहे दिवसाचं तसंच आहे सगळं. तर आज नाश्ता नाही भेटणार बहुतेक मला. बघू आता डायरेक्ट नंतर दुपारी जेऊ. तर आता निघतो आम्ही डायरेक्ट, नारिवलीला जायचं आहे आम्हाला. चला आता भेटू आपण डायरेक्ट तिकडे. चालतो आता मावशीच्या इथं, बसलेलो थोडा वेळ आणि आता निघलो मावशीच्या इथून. तर नारिवली गाव. आता निघतो इकडे. चला आता निघतो आम्ही, घरी गेल्यावर भेटू डायरेक्ट आपण. सो गाईज जस्ट आले घरी नारिवलीशी. तर इकडे काही शूट नाही केला मी जास्त, थोडासाच केला. त्याच्यानंतर इकडं आलो आणि असा हल्ली झाले ना, कारण ऊन बघा काय किती पडतं. ऊन एवढा पडतं हल्ली का बोलूच नका. आजची तारीख आहे 22 जून आणि 22 जूनला एवढा ऊन मी तर पहिल्यांदा बघतो माझ्या लाईफमध्ये. मी अजूनपर्यंत कधी बघितलं नव्हतं की 22 जून आले आणि पाऊस नाही पडत, ऊन पडतं एवढा. तर ऊन आम्ही नारिवलीशी घरी येईपर्यंत आता माझी पूर्ण लेवल झाले, डोक्यान गेले पूर्ण ऊन. तर बघा तुम्ही ऊन किती पडतं इकडं. तर पूर्ण वाट लागले. असंच जर ऊन पडत राहिला तर कसं व्हायचं, लोकांची शेती तर पूर्ण हेच होईल. तर पावसाला बरं लवकर ये, तुम्ही पण सांगा जरा सगळ्यांना पावसाला बरं लवकर ये. कारण ऊन पडतं याचा शेतीवर खूप म्हणजे असा परिणाम होईल. लोकांनी आता सगळ्यांनी चालू केले सगळं. तर चला आता जास्त नाही काय बोलत, तर जेवून घेतो. 1 वाजलेला आहे आणि आपला ब्लॉग कालचा आलेला आहे. लवकर जावा आणि बघा चॅनलवरती आणि खूप जास्त शेअर करा. तर चला जेवून घेतो, त्याच्यानंतर आपण बघू भेटू पुढे. चला. तर इकडं आमची आता जेवायला वाटतं. काय काय केलं जेवायला? काय या डाळ कसली? मसुरीची. मसूरची डाळ आणि आज इकडे समोसा भेटले मला. तर पापड, तिकडं लोणचा आणि मसूरची डाळ. आज गुरुवार आहे तर भाजीच खायला लागेल, नॉनव्हेजची अपेक्षाच नाही. तर चला जेवून घेतो, आपण भेटू नंतर. तर गाईज आता निघलो आहे कामावर जायला. तर जेवून बिवून घेतले मस्तपैकी. तर आज पण थोडा कंटाळा आलेला, पण चाललं तरी पण बघू. आता निघतो आहे पटापट, लेट झालं आहे कारण असाच मी टाईमपास करत होतो. तर आता जातो कामावर आणि डायरेक्ट तिकडे गेला भेटू आपण. चला. तर गाईच मगाशी कामावर आलो तेव्हा आपल्याला शूट करायला काय भेटला नाही, खाली पण नाही भेटला. कारण ऑलरेडी मी लेट झालो होतो. 3 वाजून 5 मिनटं झाली मला इथे यायला. तर सगळे फोन करत होते की थोडा काम होता म्हणून मग फटाफट वरती आलो डायरेक्ट. काय शूट नाही केला ब्लॉग वगैरे. तर तसाच वरती आलो आणि काम पण होतं थोडा. तर आत्ता फ्री झाले. आता बहुतेक 6:45 काहीतरी वाजलेत. तर आता आम्ही चालले काहीतरी नाश्ता आणायला. तर आमच्या रोजचा असतं नाश्ता वगैरे. बघू तो एक पोरगा आहे थोडा काम करतो, त्याचं काम झालं का आम्ही निघणार आहे, नाश्ता घेऊन येतो. तर चला मग भेटू आपण. चला. तर गाईस आता आम्ही नाश्ता वगैरे घेतलेला आहे. आता आम्ही मानपाड्याला गेलो होतो, मानपाडा सर्कलला. तिथून वडापाव घेतलेत आणि आता आम्ही चालल्या परत आमच्या लॅबमध्ये. तिथं जातो मस्त खातो. तसं आम्ही एक तिथं वडापाव खाल्ला आणि एक आम्ही पार्सल पण घेतलं आहे आम्हाला. कारण भूकच एवढी लागते ना, काय बोलू तुम्हाला, आता सांगू नाही शकत एवढी भूक लागते. तर चला आता खाऊन घेतो तिकडे जाऊन, नंतर आपण भेटूया. तर गाईज आता वाजल्यात 9:30 आणि मगाशी नाश्ता वगैरे केला. त्यानंतर थोडा काम होता, तो सगळा काम आता उरकलेला आहे आणि सगळा काम झाला आणि आता मी एकदम फ्री झाला आहे. तर फ्री झालो तो म्हणून बोललो जाऊ दे बरं थोडासा ब्लॉग शूट करून घेऊ. कारण आपल्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग सध्या तरी काय होत नाही. तर बरीच जणं मला बोलतात की डेली ब्लॉगिंग वगैरे मध्ये तुझं काय होतच नाही इंटरेस्टिंग. तर मी त्यांना एकच सांगतो, बघा ज्यांना बघायचं असतं ना ते सगळे बघतात आणि ज्यांना आवडतात त्यांना आवडतं. मी ज्यांना नाही आवडत त्यांना मी काय करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जे बोलाल आणि मी म्हणजे जे आता मला वाटेल ते मी करणारच ना. तर मला डेली ब्लॉगिंग करायची आहे तर मी नक्कीच करणार. तुम्ही सांगाल म्हणून मी बंद नाही करणार ते. तर आता हे मध्येच तुम्ही बोलाल मध्येच काय झालं याला, तर काय नाही असंच बोललो. कारण डेली ब्लॉगिंगला माझे व्ह्यूजसुद्धा जात नाही
आणि जास्त लोक बघत पण नाही, त्याच्यामुळं मी बोललो की काही काही नाही जमत बघायला, पॉसिबल नाही होत. तर काय नाही, मला काय फरक नाही पडत, माझी डेली ब्लॉगिंग चालू राहील, फक्त तुमचा सपोर्ट असू द्या फक्त बस. तर चला आता आपण 9:30 वाजलेले आहेत, अजून टाईम आहे घरी जायला, 11 वाजता सुट्टी होईल. तोपर्यंत काहीतरी टाईमपासच करायचं आहे. बघू आता थोडंफार काय काम असेल तर करून घेतो, नंतर मग आपण भेटू घरी जाताना. चला. तो काय जस्ट निघल्या कंपनीतून, तर बघा आता उतरताव, खालीच उतरताव. तर इथंच आज चालू केला ब्लॉग. काय नाही, आता निघतो लवकर कारण घरी जायचं लवकर, जाम भूक लागली आज. तर घरी जातो आणि अंघोळ वगैरे करून नंतर आपण भेटूया. चला मग निघतो मी आता. चला. जस्ट घरी आले आताच आणि आता मस्त की अंघोळ वगैरे करतो आणि जेवण घेऊन घेतो आणि आपल्या ब्लॉगचा आता एंड करतो आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करून शेअर नक्की करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्या. चला बाय बाय, गुड नाईट.